नमस्कार. चला, आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलूया. तो विषय आहे विकसित भारत @2047. हा फक्त एक आराखडा नाहीये, तर हे आपल्या देशाच्या भविष्याचं एक विजन आहे, एक दिशा आहे. तर या सगळ्याची सुरुवात होते एका खूप मोठ्या ऐतिहासिक मैलाच्या दगडापासून. विचार करा, 2047 साली आपला देश स्वातंत्र्याची 100वी साजरी करणार आहे. किती मोठा आणि महत्वाचा क्षण असेल तो, नाही का? पण मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की या ऐतिहासिक क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी, भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याकडे नक्की कोणता अधिकृत प्लॅन आहे? काय आहे तो आराखडा? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे विकसित भारत @2047. हे फक्त एक नाव नाही, तर हे एक संपूर्ण देशव्यापी मिशन आहे, ज्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनवणं, सामाजिक समानता आणणं आणि तंत्रज्ञानात जगातलं नेतृत्व करणं. आणि आता जरा या ध्येयाचा आवाका बघा. तो अक्षरशः थक्क करणारा आहे. 2047 पर्यंत तब्बल $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य आहे. हा आकडाच आपल्याला सांगतो की ही योजना किती मोठी आणि किती महत्वाकांक्षी आहे. ठीक आहे, ध्येय तर खूप मोठा आहे. पण मग प्रश्न असा आहे की ही एवढी भव्य योजना कोणाच्या खांद्यावर उभी आहे? कोण आहेत ते आधारस्तंभ जे खरं तर भारत घडवणार आहेत? तर बघा, या योजनेचे 4 मुख्य स्तंभ मानले गेले आहेत आणि हेच स्तंभ भारताचं भविष्य घडवतील असं म्हटलं जातंय. पहिला स्तंभ आहे युवा. त्यांच्यासाठी ध्येय आहे 100% कुशल रोजगार. दुसरा स्तंभ गरीब. लक्ष्य आहे की देशात बहुआयामी गरिबी शून्य करायची. तिसरा स्तंभ आहेत महिला. आर्थिक कामांमध्ये त्यांचा सहभाग 70% नेणं अपेक्षित आहे. आणि चौथा, सर्वात महत्वाचा स्तंभ अन्नदाता, म्हणजे आपले शेतकरी. त्यांच्याच मदतीने भारताला जगाचं अन्नभांडार बनवण्याचं स्वप्न आहे. अच्छा, म्हणजे कोण करणार हे तर आपल्याला कळालं. आता जरा बघूया की नक्की काय करायचं आहे. यासाठी 3 मुख्य कर्तव्य किंवा ॲक्शन पॉइंट्स ठरवण्यात आले आहेत. सगळ्यात पहिलं, स्पर्धेला प्रोत्साहन देऊन उत्पादकता वाढवायची. दुसरं, स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकासाचा वेग वाढवायचा. आणि तिसरं, सगळ्यांना विकासात समान संधी मिळेल, समान सहभाग मिळेल हे बघायचं. पण या सगळ्या गोष्टी कागदावर तर उत्तम दिसतात. पण या योजनेला यशस्वी करणारं खरं सूत्र काय आहे? तर ते आहे जनभागीदारी. सोप्या शब्दात सांगायचं तर लोकांचा सहभाग. ह्यासाठी एक खूप छान शब्द वापरला गेला आहे, सामूहिक कौटुंबिक जबाबदारी. याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे देश घडवण्याची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही, तर ती एका कुटुंबाप्रमाणे आपल्या सगळ्यांची आहे. विशेषतः तरुणांकडून एका मोठ्या मानसिक बदलाची अपेक्षा आहे. तो बदल म्हणजे फक्त नोकरी शोधणारे न राहता नोकरी निर्माण करणारे बनण्याचा. म्हणजे बघा, प्रत्येकाची भूमिका यात अगदी स्पष्टपणे ठरवून दिली आहे. तरुणांनी माय भारत पोर्टल वापरून उद्योजकतेकडे वळावं, शिक्षण क्षेत्राने राष्ट्र उभारणी आणि व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व द्यावं, आणि कॉर्पोरेट सेक्टरने $10 ट्रिलियन निर्यातीचं लक्ष्य गाठण्यासाठी पुढाकार घ्यावा. आता हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की ठीक आहे, पण यात आपण नक्की कसं सहभागी होऊ शकतो? आपली भूमिका काय असू शकते? त्यासाठी काही ठोस मार्ग आहेत, जसं की माय भारत पोर्टलवर इंटर्नशिप किंवा प्रकल्पांसाठी रजिस्टर करणं, किंवा MyGov वेबसाईटवर आपल्या नवनवीन कल्पना सरकारपर्यंत पोचवणं, नीती आयोगाच्या SDG इंडिया इंडेक्सवर आपलं राज्य कशी प्रगती करतं यावर लक्ष ठेवणं, आणि पर्यावरणासाठी मिशन लाईफ सारखी जीवनशैली अंगीकारणं. आणि या सगळ्यामागे एक खूपच इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे. तिला म्हणतात लीप फ्रॉगिंग. याचा अर्थ काय? सोप्पं उदाहरण देतो. जसं आपल्याकडे लँडलाईन फोन फारसे न वापरता थेट मोबाईल फोन आले, म्हणजे आपण एक टप्पा ओलांडून थेट पुढे गेलो. तसंच विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी मोठी झेप घेणं, याला म्हणतात लीप फ्रॉगिंग. आणि याचमुळे हा आराखडा खरंच अद्वितीय ठरतो. विचार करा, पुढच्या फक्त 25 वर्षांमध्ये मागच्या 75 वर्षांइतकी प्रगती साधण्याचं हे लक्ष्य आहे. ही खरंच एक प्रचंड मोठी झेप आहे. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तो म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर एक ॲक्सिलरेटरसारखा करून एखादा देश खरंच विकासाचे टप्पे ओलांडून थेट भविष्यात अशी झेप घेऊ शकतो का? यावर विचार करायला नक्कीच हवा.